कापसासारखे नरम आणि तोंडात टाकताच पटकन विरघळणारे असे आज आपण दही भल्ले घरी बनवणार आहोत। एकदा जर तुम्ही ही रेसिपी घरी जर बनवली तर बाहेरचे दही भल्ले खाणं सोडून द्याल। त्याचबरोबर एक प्लेट ऐवजी 2 प्लेट जरी खाल्ले तरी सुद्धा समाधान होणार नाही, एवढे हे दही भल्ले खायला मस्त लागतात। चला तर मग आपण लगेच ही रेसिपी सुरुवात करूया। तर रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपल्याला डाळ भिजवून घ्यायची आहे। तर इथे मी 1 वाटी उडदाची डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती। तर या ठिकाणी बघू शकता डाळ आपली व्यवस्थित भिजलेली आहे। कमीत कमी 4 तास आपल्याला डाळ भिजवून घ्यायची आहे। तर डाळ आता आपण वाटून घेऊया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ घालायची आहे। तर पाणी अजिबात घालायचं नाही। तर या ठिकाणी डाळीतलं सगळं पाणी निथळून आपण ही डाळ अगदी बारीक वाटून घ्यायची आहे। तर या ठिकाणी पाण्याचा जर वापर केला तर मिश्रण आपलं पातळ होईल आणि मग आपले वडे व्यवस्थित होणार नाहीत। तर या ठिकाणी झाकण लावून याचं आपण बारीक वाटण करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी एका मोठ्या बाउलमध्ये आपण हे वाटण काढून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे आपण सगळी डाळ व्यवस्थित बारीक वाटून घेणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता डाळ मी व्यवस्थित वाटून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ही डाळ आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायची आहे। तर वडे बनवताना डाळ आपल्याला नेहमी फेटूनच घ्यायची आहे। तर कमीत कमी 3 ते 4 मिनिट व्यवस्थित फेटून घ्यायची आहे, म्हणजे बॅटर आपलं व्यवस्थित फ्लफी होतं आणि वडे आपले अगदी खुसखुशीत असे होतात। तर या ठिकाणी वडे बनवताना आपल्याला हीच महत्त्वाची प्रोसेस आहे। तर या ठिकाणी कमीत कमी 3 ते 4 मिनिट आपण ही डाळ व्यवस्थित फेटून घ्यायची आहे। तर बॅटर हलकं झालं की आपल्याला लक्षात येतं की हे वडे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। त्याचबरोबर अजून एक मी मेथड सांगणार आहे, जेणेकरून वडे बनवण्यासाठी डाळ आपल्याला कशी हवी आहे। तर कंटिन्युअस आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। तर फेटताना आपल्या लक्षात येतं की बॅटरचा रंग देखील चेंज झालेला आहे आणि बॅटर व्यवस्थित हलकं झालेलं आहे। तर या ठिकाणी ही एक मेथड आहे। त्याचबरोबर दुसरी मेथड अशी आहे, तर इथे आपण एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे। आता यातील थोडीशी डाळ आपण काढून घ्यायची आहे। आता ही डाळ आपण पाण्यामध्ये टाकताना या ठिकाणी बघू शकता वडा पाण्यावरती तरंगतो आहे, म्हणजे वडा बनवण्यासाठी आपली ही डाळ अतिशय परफेक्ट आहे। आता आपण याचे लगेच वडे बनवून घेऊया। तर या ठिकाणी आपण आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर इथे आपण वडे बनवण्यासाठी इथे दही घ्यायचं आहे। तर दही आपल्याला आंबट घ्यायचं नाही। तर इथे मी 250 ग्रॅम दही घेतलेलं आहे। आता हे सगळ्यात अगोदर आपण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। तर दही फेटून घेतल्यानंतर यामध्ये आपण साखर घालणार आहोत। तर साखरेचं प्रमाण तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता। दही तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही साखरेचं प्रमाण घेऊ शकता। तर इथे मी 1.5 चमचा साखर घातलेली आहे। आता ही साखर व्यवस्थित आपल्याला विरघळून घ्यायची आहे। तर दही आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। तर वडे आपले व्यवस्थित छान नरम व्हावेत यासाठी आपण गॅसवरती पाणी गरम करत ठेवलेलं आहे। पाणी जास्त गरम करायचं नाही, कोमट पाणी गरम करायचं आहे। त्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे। आता पाणी देखील बाजूला ठेवल्यानंतर आता आपण हे दही वडे तळून घ्यायचे आहेत। तर गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं नाही, मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत, नाहीतर आपले वडे लगेच करपू शकतात। आपण जर गॅसची फ्लेम हाय ठेवली तर वरून वडे करपू शकतात, आतून तसेच ते कच्चे राहतील। तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आपण कढईमध्ये जेवढे मावतील तेवढे वडे घालायचे आहेत आणि फ्राय करून घ्यायचे आहेत। बाहेरून अशा प्रकारे वडे खाण्यापेक्षा घरीच जर असे वडे बनवले तर घरातील सगळेच मंडळी अतिशय आवडीने खातात। त्याचबरोबर हे वडे खायला खूप मस्त असे लागतात। तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा। तर या ठिकाणी आपण वडे आता हे पलटी करून घ्यायचे आहेत। अगदी सॉफ्ट नरम असे आपले वडे बनवून तयार होतात। तर हे वडे भाजण्यासाठी देखील आपल्याला जास्त वेळ लागत नाही, जेमतेम 2 ते 3 मिनिटांमध्ये हे वडे आपले भाजून तयार होतात। दोन्हीही बाजूने व्यवस्थित खरपूस होईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचे आहेत आणि उरलेल्या पिठाचे देखील आपण अशाच प्रकारे दही वडे बनवून घेणार आहोत। चॅनेलवर जर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल, जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी बघू शकता 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले हे वडे मस्त तळलेले आहेत, यांना रंग देखील छान आलेला आहे। आता आपण हे काढून घ्यायचे आहेत आणि काढून घेतल्यानंतर जे आपण गरम पाणी बनवलेलं त्यामध्ये हे लगेच दही वडे घालायचे आहेत। तर अशाच प्रकारे आपण हे सगळे दही वडे तळून घेणार आहोत आणि ह्या गरम पाण्यामध्ये घालायचे आहेत। तर या ठिकाणी व्यवस्थित मी गरम पाण्यामध्ये घातलेले आहेत। आता आपण हे वडे 1 तासांसाठी असेच बाजूला ठेवायचे आहेत। तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया। तर सगळ्यात अगोदर हिरवी चटणी बनवून घ्यायची आहे। तर इथे मी पुदिना आणि कोथिंबीर घातलेला आहे। चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालणार आहोत। आता तिखटासाठी यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या कट करून घालणार आहे। तर तिखट तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता।
आता यामध्ये आपण अर्धा चमचा चाट मसाला घालणार आहोत, जेणेकरून याची टेस्ट खूप छान येईल। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून याचं बारीक वाटण करून घेऊया। तर यामध्ये मी अद्रक आणि लसूण घालायचं विसरल्यामुळे पुन्हा घालून हे व्यवस्थित बारीक वाटण करून घ्यायचं आहे। तर हिरवी चटणी झालेली आहे। आता आपण गोड चटणी बनवून घेऊया। तर इथे मी चिंच अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवलेली होती। व्यवस्थित आपल्याला ही चिंच गरम पाण्यामध्ये चोळून घ्यायची आहे। तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्यावरती अशा प्रकारे जाळी ठेवून हे चिंचेचं पाणी व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला चिंचेचा पल्प व्यवस्थित मिळालेला आहे। आता यामध्ये आपण गूळ घालणार आहोत। तर इथे मी अर्धी वाटी आणि वरती 1-2 चमचे एवढा गूळ घातलेला आहे। आता आपण हा गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आणि आपल्याला हा गूळ व्यवस्थित वितळवून घ्यायचा आहे। तर 3 ते 4 मिनिटांमध्ये आपली ही गोड चटणी देखील पटकन तयार होते। तर बघू शकता किती झटपट तयार होणारी रेसिपी आहे, पण खायला खूप मस्त असे हे वडे लागतात। तर या ठिकाणी आपलं 3 ते 4 मिनिटांमध्ये आपली गोड चटणी देखील बनवून तयार झालेली आहे। तर यामध्ये मी कोणताही मसाला वापरणार नाही, अशीच ही चटणी गोड ठेवणार आहे। गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी 1 तासानंतर आपले दही वडे देखील सॉफ्ट झालेले आहेत। तर या ठिकाणी यातील एक दही वडा मी तुम्हाला कट करून दाखवते। तुम्ही बघू शकता अगदी स्पॉन्जी असं आपले वडे बनवून तयार झालेले आहेत, त्याचबरोबर डबल असे साईजनी झालेले आहेत। आता आपण याची प्लेटिंग करून घेऊया। तर दही वड्यांची प्लेटिंग करताना यातील आपल्याला पाणी जास्त स्क्वीज करून घ्यायचं नाही, हलकंसं आपल्याला दाबून घ्यायचं आहे, त्यातील थोडासा पाण्याचा अंश ठेवायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे जर घरीच दही वडे बनवले तर आपण एका वाटीमध्ये खूप सारे दही वडे बनवू शकतो आणि घरातील मंडळी देखील अगदी पोट भरून हे दही वडे खाऊ शकतात। तर या ठिकाणी आपण हे दही वडे एका प्लेटमध्ये घेतलेले आहेत आणि आपण जे फ्रीजमध्ये दही ठेवलेलं ते थंड दही आपल्याला घ्यायचं आहे। तर या ठिकाणी दही जास्त घालायचं, तेव्हाच हे वडे खायला खूप मस्त लागतात। तर या ठिकाणी दही घालताना आपल्याला दही अजिबात आंबट घालायचं नाही, गोडच दही इथे आपल्याला वापरायचं आहे। तर या ठिकाणी दही आपण व्यवस्थित यावरती घातल्यानंतर आपण ज्या झटपट अशा चटण्या बनवलेल्या त्या यामध्ये घालायच्या आहेत। तर या दही वड्यांवरती तुम्ही डाळिंब किंवा शेव, खारी बुंदी देखील वापरू शकता। तर या ठिकाणी आपण हे दही व्यवस्थित यावरती घालून घेतलेलं आहे। आता यावरती आपण गोड चटणी आणि तिखट चटणी देखील घालणार आहोत। तर गोड आणि चटणी आणि तिखट चटणी घातल्यानंतर यावरती आपण चाट मसाला घालणार आहोत आणि चाट मसाला घातल्यानंतर थोडंसं आपण यावरती लाल तिखट घालणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता दही वडे आपले किती मस्त असे तयार झालेले आहेत, अगदी स्पॉन्जी असे आपले हे वडे तयार झालेले आहेत। तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।